10वी किंवा 12वी नंतर पुढे काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर योग्य मार्गदर्शनासाठी सूर्या करिअर अकॅडमी घेऊन आली आहे सुवर्ण संधी। आर्मी व महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अनुभवी मार्गदर्शन, मैदानी व लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी, विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची सुविधा। 2024-25च्या शासकीय भरतीत यश मिळवल्यानंतर नवीन बॅचेस सुरू। अधिक माहितीसाठी आजच तुषार कैचे सरांना संपर्क करा 9049515155। श्रावण सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर इथं भाविकांची मोठी गर्दी पाहता प्रशासनाकडून विशेष वाहतूक नियोजन करण्यात आली आहे। याच नियोजनाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खंबाळे वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर असा एसटी बसने प्रवास केला। त्र्यंबकेश्वर इथं देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झालेत। वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता त्र्यंबक शहरापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर खंबाळे इथं वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे। खंबाळे वाहनतळावरून भाविकांना एसटी बसने त्र्यंबकेश्वर पर्यंत नेण्यात येत असून दर्शनानंतर पुन्हा वाहनतळापर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या व्यवस्थेची पाहणी करताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या वाहनांचा ताफा बाजूला ठेवत एसटी बसने प्रवास केला। यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी आणि जलतज्ञ राजेंद्र सिंह हे देखील उपस्थित होते। भाविकांना आपल्या वाहनांच्या ताफ्यामुळे कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेत पालकमंत्र्यांनी एसटी बसने प्रवास करण्यास प्राधान्य दिले। यावेळी त्यांनी प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेत आवश्यक सूचना देखील केल्या। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आलं असून भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आज आम्ही थोडी शिस्त लावलेली आहे। गेल्या वेळी खूप गर्दी झाली होती, ट्रॅफिक जाम झालं होतं आणि त्र्यंबकेश्वरला म्हणजे आता खूपच गर्दी झाली होती। तसे पोलिसांनी सुरक्षेची व्यवस्था बघितली आणि या वेळेला मात्र मीटिंग घेऊन, बैठक घेऊन जिल्हाधिकारी स्वतः आहेत, एसपी साहेब या ठिकाणी आहेत आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की गाड्या पुढे जाऊ द्यायच्या नाही। त्या कुणाची असेल, आमच्यावरही असल्या तरी इथे गाड्या थांबवायच्या, इथून बसमधून प्रवाशांना पाठवायचं आणि म्हणून आम्ही सुद्धा आता गाड्या या ठिकाणी थांबवलेल्या आहेत त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे आणि इथून आम्ही बसने पुढे जात आहोत। ब्रह्मगिरीला आमचा कार्यक्रम आहे, मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, अतिशय मोठा कार्यक्रम या ठिकाणी आहे। माननीय राजेंद्र सिंगजी या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आम्ही आता बसने तिकडे निघालेलो आहोत।